जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडलेत आणि असं असतानाही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्यात। मात्र यामुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय आणि त्यामुळेच भविष्यामध्ये पेट्रोल प्रति लिटर 18 रुपयांनी तर डिझेल 35 रुपयांनी महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। परदेशी ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने त्यांच्या अहवालात हा धोक्याचा इशारा दिलेला आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रतीक्षा, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल डिझेलचे जे दर आहेत त्यामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे। काय अधिक माहिती? नक्कीच प्राची, करता जागतिक स्तरावरती इस्रायल आणि इराण युद्धानंतर जो आहे तो कच्च्या तेलाचा किमतीचा भडका उडालेला आहे। अशात भारतात आताही कच्च्या तेलाच्या किमतीमुळे कोणतेही डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले नाहीयेत, परंतु आता आगामी काळात 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पश्चिम बंगालसह ज्या 5 राज्याच्या निवडणुका आहेत त्या पार पडल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते। म्हणजे पेट्रोल प्रति लिटर 18 ने तर डिझेल प्रति लिटर 35 रुपयांनी महाग होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। कारण तेल कंपन्यांना कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे मोठं नुकसान जे आहे ते सहन करावं लागत आहे आणि अशामुळेच तेल कंपन्या ज्या आहेत त्या तोट्यात सुरू आहेत आणि त्यामुळेच आता ह्या इलेक्शन पार पडल्यानंतर कदाचित पेट्रोल जे आहे ते प्रति लिटर 18 रुपयांनी आणि डिझेल 35 रुपयांनी महाग होईल। नक्कीच इलेक्शन आपण पाहतोय 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। धन्यवाद प्रतीक्षा, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।